तर असे पण पेशंट्स आहेत म्हणजे तुमच्याकडे की रिपोर्ट्स नॉर्मल दिसत आहेत पण थायरॉइड आहे. येस, एक्झॅक्ट. जेव्हा अनएक्सप्लेन्ड वेट गेन आहे, सिव्हिअर हेअरफॉल आहे, की जो पण तुम्हाला कळत नाही की कशामुळे हेअरफॉल होतोय हे, त्यानंतर ॲक्ने, पिंपल्स म्हणजे स्किन रिलेटेड काही इश्यूज असतील, मेनली कॉन्स्टिपेशन आहे म्हणजे पोट साफ न होणे ही एक खूप मोठी कंप्लेंट्स असते. एन्झायटी असते पेशंटला खूप जास्त प्रमाणात, की थोड्या थोड्या गोष्टींनी पण जरा रेस्टलेस होत आहे, किंवा ब्रेन फॉग आपण ज्याला म्हणू, की डिसिजन घेता येत नाही पटकन की मी काय करायला हवं. असं थोडंसं डिप्रेशनमध्ये पण काही पेशंट्स असतात, म्हणजे मूड स्विंग्स खूप जास्त दिसतात. मग आता हे सगळं असताना तुमचे रिपोर्ट्स नॉर्मल येत आहेत पण सिम्पटम्स तुम्हाला आहेत आणि हे नक्कीच पुढे जाऊन कदाचित याचं कन्व्हर्जन हायपोथायरॉईडमध्ये होणार आहे. तर बेटर इज प्रिव्हेन्शन, की तुम्हाला जर हे सिम्पटम्स जाणवत आहेत, दीज आर द रेड फ्लॅग साईन्स, की हे जर तुमच्यामध्ये असतील जेव्हा की तुमचं रुटीनली सगळं व्यवस्थित चालू आहे पण तरीही तुम्ही सिरियसली तुमच्या हायपोथायरॉईडवर वर्क करायला हवं.